हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज सुट्टी आहे, म्हणजे क्रिसमस आहे. तर त्याच्यामुळे मी सकाळी पहिले तर सगळं घर आवरलं, त्याच्यानंतर मस्त माझं आवरलं. आता सुट्टीचा दिवस आहे तर म्हटलं इथे नवीन करू. तर इंस्टाग्रामवर एवढे रील्स येत होते रामेश्वरम कॅफेचे. तर मग आज आम्ही जाणार आहे रामेश्वरम कॅफेला ब्रेकफास्ट आणि लंच करायला, म्हणजे ब्रंच करायला. तर मग आम्ही आता जाणार तिथे रामेश्वरम कॅफेला. मग आम्ही तुम्हाला पण सांगतो की कसं आहे, कारण त्याची इतकी हाईप झाली आहे आणि पुण्यात नवीनच ओपन झालं आहे. सो आम्ही ठरवलं की मला साऊथ इंडियन जेवण खूप आवडतं. वैभवला तर नाही आवडत जास्त, पण खातात ते थोडं थोडं माझ्यामुळे. चालू आहे आम्ही आता जायला. गर्दी बघितली तुम्ही? लोक एवढे लाईनला थांबले. कॅफेपेक्षा मला नाही हेच जेवण आवडतं. ठीक आहे, हां ठीक आहे. तर मग पोरींना असं कॅफे कुठेचा काय ना ते. मी तर आय एम नॉट फॉन्ड ऑफ सच अ थिंग्स की बाबा कॅफेला जायचं ह्या जायचं. अपने को चपाती लाव, भाजी लाव, घर पे. त्यांना घर पे नको आता. आज मी जेवायला बनवले शेवगा आणि बटाट्याची भाजी आणि मोळ्याच्या चकल्या, जे की मला खूप आवडतात. मोळ्याच्या चकल्या तेल टाकून थोडं परतायचे, नंतर मीठ टाकायचे. टेस्ट खूप छान लागते. पाणी घेत आहे जेवायसाठी. स्वयंपाकात नाही मदत करू शकलो तर, पण फुल ना फुलाची पाकळी पाणी मलाच लागतं जेवताना. आम्ही आता जेवायला वाजले. आता आमचा चहाचा टाइम झालाय. मी आमच्या दोघांसाठी मस्त चहा केला. काय बघताय हो? क्रिकेट टेनिस बॉल. My husband has only one love in his life. मस्त चहा उकळतोय तुमच्यासाठी. आताच आमचं चहा पाणी आवरले आणि वैभव गेले बाहेर, आणि मी लागले स्वयंपाकाला. तर मी आज 5-5:30ला स्वयंपाकाला लागले, कारण आज येणार आहे आमच्या पल्लवीताई आणि श्रीजा. तर मग त्या यायच्या पहिले मी म्हटलं थोडा स्वयंपाक करून ठेवू, म्हणजे त्या आल्यावर थोड्या गप्पा मारता येईल मग मस्त बसून. मग आज मी प्लॅन केलाय बनवायचा भाजी पोळी. घरूनच नानी आमच्या भाज्या पाठवून देणार आहे. मग आल्यावर मी त्यातलीच एक भाजी बनवून आणि त्यांच्यासाठी मी बनवणार आहे सँडविच. त्याच्यासाठी आता हे बटाटे घेतले, ते उकडायला टाकते आणि बाकीची पण तयारी करून घेते, पोळ्या वगैरे, म्हणजे आल्यावर फक्त भाजी करायची राहील. तर लावलंय मी थोडंसं पीठ मळते, कारण मग सँडविच आणि ते पण करणार आहे. मग जास्त कोणी पोळी भाजी पण नाही खाणार, पण मग थोडी भाजी पोळी करते, म्हणजे फक्त सँडविचवर पण पोट नाही भरत. थोडी वेळ दुपारी जेवणात त्याने चहाचे भांडं होते, ते पहिले घासून घ्यावं म्हटलं. पटपट बाकीचं काम कर. जे सँडविच मी बनवणार आहे ना, त्याच्यासोबत खायला मी करणार आहे चिंच आणि गुळाची चटणी, म्हणजे चिंच पाणी, जे की त्याच्यासोबत तेच चांगलं लागतं. म्हणजे बटाट्याची चटणी झाली आहे आणि चिंचेची चटणीला पण मी फोडणी दिली. फक्त मोहरी आणि थोडी लाल मिरची आणि चवीनुसार मीठ आणि साखर तुम्ही ऍडजस्ट करू शकता. चवीसाठी कांदा, टोमॅटो आणि काकडी कापली आहे. कुठे आली तू? काय करती? काय 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 कुठे आली तू? मामाकडे आली? मामाकडे आली?
मामाकडे आली. मामाकडे आली. काय बाई हे इकडे इकडे केली का तिला कॉल इकडे श्रीजादर. कुतू कुतू जा. पप्पा पाळणा सेटअप करतायत. हा आपलं सॉरी डिनर साठी तांदूळची भाजी आणि सँडविच. पाहुणे काय चाललंय काय चाललंय काय चाललंय काय करते काय करते शुजा. सायलीन तिचे जुने फोटो दाखवता. ही सायली आहे. ही मी आहे आणि हा माझ्या मावशीचा मुलगा युवा आणि तो आणि मी सोबतच झालोय. आमच्या 2 दिवसाचा फरक आहे फक्त. मी मोठी त्याच्यापेक्षा 2 दिवसांनी. आमचा गबरू खेळतो इथं. शिजू श्रीजू काय करतो. काय हसते मामा सोबत.